आणि त्यांच्या शुभ हस्ते हा हेतूची सन्मानित केला जातो. आपण पाहू शकता ठाणे इथून नक्कीच ते आलेले आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केला जाते. इताडे इथून इताडे गावचे समाजसेवक सुधीर पाटील साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित झाले आहेत आणि त्यांचा युतीचे सन्मान केला जाईल. देवानंद पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपले शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. हे आपण पाहू शकता. आपण पाहू शकता सुधीर पाटील साहेब जे इताडे गावचे समाजसेवक आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जातोय. त्यांची बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा हा सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर दीपेश पाटील आणि तनय पाटील यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. देवानंद पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना देखील सन्मानित करायचं आहे. इताडे इथून त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा जर इताडे संघ आपल्याला पुढील सामन्यामध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल आणि आपल्या संघाचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी ही उपस्थिती आपण मान्यवर कक्षामध्ये पाहतोय. हा सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर तनय पाटील देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान देवानंदजी पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना देखील सन्मानित करायचं आहे. व्यापीटाईजवर उपस्थिती आपण पाहतोय आमच्या मान्यवरांची. आपण पाहू शकता तनय पाटील यांचा देखील हेतूची सन्मान इथे केला जातोय. देवानंद पाटील यांच्या शुभ हस्ते शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केला जातोय. या सन्मानानंतर बोलूया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. खूप खूप धन्यवाद सुभाष धुमाल सर. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत ही स्पर्धा आपण बघतोय. स्वर्गीय महेंद्रदादा स्मृती चषक 2024 ही मॅच दुसऱ्या फेरीतली आहे. आणखीन एक चांगला फटका यावेळेला बॉल जाईल शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. एक सिंगल या ठिकाणी मिळते आहे आणि या सिंगलने स्कोर जाऊन पोहोचतो 2 वर. 2 बॉलवर 2 सिंगल आलेले आहेत. हा सामना दुसऱ्या फेरीतला सामना आपण बघतो. शेळूमाता वर्ल्ड विरुद्ध युग 11 बावाले बी या 2 टीममध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीमने आज सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं असेल तर एक एक मॅच जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये पदार्पण केलेलं आहे. ओ यावेळेला क्रॉस पॅड एक शॉट खेळण्याचा प्रयत्न, थोडासा पुढे बॉल होता, खराब शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. बॅटर अतिश भांबरे याच्याकडून. अतिश भांबरे आणि यतीन मडवी हे 2 ओपनिंग बॅटर आपल्याला दिसतात बॅटिंगसाठी. यतीन मडवी मागच्या मॅचमध्ये हिरो ठरला होता, जबरदस्त बॅटिंग केली होती. ओ स्वीप शॉट यावेळेला रिव्हर्स स्वीप केलाय, गॅप शोधलाय आणि बॉलला पाठवून दिलं डीप बॅक ऑफ द पॉइंट बाउंड बाहेर. 4 रनसाठी चौकार. अतिशय सुंदर फटका आणि महत्वाची गोष्ट या फटक्यामध्ये प्लेसमेंट अतिशय चांगली होती. पॉइंट आणि कबरचा जो फिल्डर होता दोन्ही फिल्डरला भेदलं आणि बॉलला सरळ पाठवून दिलं पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर 4 रनसाठी. हे बघू शकतो आपण अतिशय चांगला फटका, स्विच इट शॉट. चौकार येतो अतिश भांबरेच्या बॅट मधून आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचतंय स्कोरबोर्डवर 6 रन्स. नवनाथ ओ पुन्हा एकदा स्वीपचा फटका, हा बॉल जाईल डीप बॅक ऑफ द स्कोर लेग बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार.
अप्रतिम शॉट, लगातार 2 बॉलवर 2 चौकार येतात आणि या चौकारांनी टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 10 रन्स, 10 विदाउट लॉस. नवनाथ सुद्धा मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं मॅन ऑफ द मॅच राहिला होता ओव्हर द विकेटने. पुन्हा चांगला फटका, पायाच्या समोरून फ्लिक केलाय, मिड विकेटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतो आणि मिस फिल्डिंग. पुन्हा एकदा बॉल जाईल बाउंडच्या बाहेर चौकारासाठी. लगातारच्या 3 बॉलवर 3 चौकार येतात आतिश भांबरेच्या बॅट मधून. अप्रतिम फ्लिकचा फटका, पायाच्या समोरून फ्लिक केलं होतं डीप मिड विकेटच्या दिशेने. बॉल जातोय चौकारासाठी आणि या चौकाराने स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 14 रन, 14 विदाउट लॉस. एक दमदार सुरुवात म्हणावी लागेल शेळू माता वर्ल्ड टीमची. चांगली सुरुवात 4 षटकाच्या सामन्यामध्ये. दोन्ही टीम जर आपण बघितलं, दोन्ही टीमने पहिल्या राऊंड मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स केलाय आणि दुसऱ्या फेरीमधला हा सामना खेळताना दिसतात दोन्ही सुद्धा टीम. शेलमाता वर्ल्ड विरुद्ध युग 11 भावाले बी, या 2 टीम मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि प्रथम बॅटिंग करताना दिसते या ठिकाणी शेलूमाता वर्ल्ड टीम. बॉलिंग मार्कवर येतोय गोलंदाजी मार्कवर दुसरा गोलंदाज योगेश. हो, यावेळेला हवेत बॉल लॉंग ऑनच्या दिशेने आणि विकेट जाईल. पहिला गडी बाद होतोय शेलूमाता वर्ल्ड टीमचा. नवनाथ होता लॉंग ऑनच्या दिशेने, अतिशय चांगला कॅच घेतोय. पहिला गडी या ठिकाणी बाद होतोय यतीन मडवीच्या रूपेने. यतीनला मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी जरूर केली होती, मात्र या मॅच मध्ये जास्त काय करू शकले आणि 2 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 1 रन बनवून कॅचच्या रूपेने बाद होताना दिसतोय यतीन मडवी. यतीनच्या जागी नवीन बॅटर येतोय प्रतीक. प्रतीक भोईर येतोय बॅटिंग साठी. बॉलिंग मार्कवर योगेश भालेकर. योगेशने पहिल्या बॉलवरच विकेट मिळवलेली आहे. आत्मविश्वास नक्कीच वाढेल योगेश याचा. चांगला कव्हर ड्राईव्ह यावेळेला. बॉल येतोय डीप कव्हरच्या दिशेने, थोडासा फ्लंबल होतोय डीप कव्हरचा फिल्डर आणि त्याचा लगेच फायदा उचलतात दोन्ही सुद्धा बॅटर. 2 रन या ठिकाणी कंप्लीट केले जातात. 2 ने स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 16 रन्स, 16 लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय चांगली गोलंदाजी होते ह्या ओव्हरमध्ये. अचूक टप्प्याने गोलंदाजी झालेली आहे. राऊंड विकेट. पुन्हा एकदा ऑन दी ऑफ खेळला जातोय. पुन्हा येतो बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. सिंगलच मिळेल या वेळेला, 1 पेक्षा जास्त काही नाही आहे. 1 ने स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 17 रन्स, 17 लॉस ऑफ 1 विकेट. योगेश भालेकर पहिल्या 3 बॉल मध्ये फक्त 3 रन मोजतो. एक महत्वपूर्ण विकेट त्यांनी मिळवलेली आहे यतीन मडवी याची. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. हो, स्वीप करायचं होतं यावेळेला. क्रॉस पॅटिक शॉट खेळायचं होतं, मात्र डाऊन दी लेग हा बॉल होता. वाईटचा इशारा अंपायरचा. 1 अतिरिक्त रन मिळेल. 1 रनने स्कोर जाईल स्कोरबोर्डवर 18 रन्स, 18. थोडासा पुढे आला, वड लुक मध्ये हा फटका खेळला. हवेत बॉल आहे आणि शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने स्वतः गोलंदाज जातोय आणि कॅच टिपतो. अशा प्रकारे आणखीन एक विकेट मिळेल योगेश भोईर याला. आणखीन एक विकेट जाते ती शेलूमाता वर्ल्ड टीमची.
थोडंसं डान्सिंग डाऊन द विकेट आला होता आणि थोडंसं अकवर्ड लुकमध्ये हा शॉट खेळला बघितला, पण हे बघितलं फ्लिक करायचं होतं पायाच्या समोरून, मात्र हवेत भरपूर उंच बॉल गेला होता. स्वतः गोलंदाज जातो योगेश, अतिशय चांगला कॅच घेतोय आणि दुसरा धक्का देतोय शेलूमाता वर्ल्ड टीमला योगेश भालेकर. 18 ओव्हर 2 विकेट, दुसरी ओव्हर प्रगतीपथावर राऊंड विकेटने. पुन्हा एकदा आपण बघितलं हलक्यात आणि खेळलं तर ते बॉलला कव्हरच्या दिशेने फक्त पुश केलं होतं. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि सिंगलने स्कोर जाऊन पोहोचतोय शेलूमाता वर्ल्ड टीमचा 19 रन्स. 19 लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा योगेश शॉट ऑन पुल, डीप स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे, फक्त एकच रन मिळेल. थ्रो सुद्धा आपण बघितला ॲक्युरेट विकेट किपरच्या हातामध्ये येतोय. ओव्हरची होते समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना शेलूमाता वर्ल्ड टीमचा स्कोर आहे 20 वर 2 विकेट. उर्वरित आणखीन 2 षटक शिल्लक असतील आणि या 2 षटकामध्ये जर याच प्रकारे बॅटिंग झाली तर 40 पर्यंत प्रोजेक्टर स्कोर दाखवतो स्कोरबोर्डवर. मात्र याच्यापेक्षा जास्त गती वाढवावी लागेल, कारण फिल्डिंग करणारी जी टीम आहे युग 11 भावाले टीम, या टीममध्ये सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. तर कमीत कमी उर्वरित 2 ओव्हरमध्ये 25 रन यायला पाहिजे. जर 25 रन आले तर नक्कीच एक चांगलं टोटल असेल आणि एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. स्वर्गीय महेंद्रदादा स्मृती चषक 2024 एक जबरदस्त आयोजन आपण बघतोय. भव्य दिव्य अशी स्पर्धा, डे नाईट स्पर्धेचं हे आयोजन आहे आणि महत्त्वाची बाब ही आहे की या स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारची प्रवेश फी घेतलेली नाहीये. फ्री एंट्री फी ही स्पर्धा आपण बघतोय आणि याचं पूर्णपणे श्रेय जे आहे ते श्रेय जाते माननीय श्री दीना पाटील साहेब, त्यांचं हे जबरदस्त आयोजन आपण बघतोय. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर बॉल, वाईटचा इशारा अंपायरचा. एक अतिरिक्त रन मिळेल, एकने स्कोअरमध्ये बदल होईल. स्कोर जाईल 21 वर 21 लॉस ऑफ 2 विकेट. ऑन साइडला डीप मध्ये जर बघितलं आपण तर एक डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आहे, एक लॉंग ऑन आहे. ऑफ साइडला जर बघितलं आपण एक स्वीपर कव्हर, त्यानंतर एक लॉंग ऑफ डीप मध्ये दिसतात आपल्याला. आणखीन एक चांगला बॉल, यावेळेला खाली राहिला होता बॉल. फलंदाज चुकल्यानंतर विकेट किपर सुद्धा चुकला होता, मात्र कुठल्या प्रकारची धाव या बॉलवर मिळत नाहीये. एक डॉट बॉलची समाप्ती. गोलंदाजी मार्कवर दिसतोय गोलंदाज विकास गवारी. चांगल्या गतीने गोलंदाजी करतो विकास. पुन्हा एकदा बघितलं थोडंसं गतीला मिस झाला, पुल करायचं होतं. बॉल जातो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. चांगली फिल्डिंग आहे, थ्रो सुद्धा ॲक्युरेट होतोय. फक्त एकच रन मिळते आणि या 1 रनने स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 22 रन. 22 वर 2 ही नेल्सन फिगर आपल्याला पाहायला मिळते स्कोरबोर्डवर. चांगलं टेलिकास्ट प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून केलं जाते. ओव्हर द विकेटने विकास. इनसाइड आउट शॉट, अप्रतिम फटका इनफिल्डच्या वरून. बॉल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. की तुटून पडला होता या बॉलवर, हे बघितलं आपण. वाईट यॉर्क करण्याचा प्रयत्न, मात्र तेवढा जबरदस्त शॉट आपल्याला पाहायला मिळाला. बॅटर ओव्हर द विकेट. कट शॉट, हा बॉल सुद्धा जाईल गॅप मध्ये आहे. हा बॉल जातोय बाउंडच्या बाहेर थर्ड मॅनच्या दिशेने चौकारासाठी. आणखीन एक चौकार येतोय. चांगला कट शॉट आणि गॅप शोधला यावेळेला. गली आणि थर्डमॅनच्या मधून बॉल निघून जातोय. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे आणि थर्डमॅनच्या बाहेर बॉल निघून जातो. पाठलाग जरूर केला, मात्र अडवू शकला नव्हता या बॉलला तिथला फिल्डर. चौकार येतोय, स्कोर जाऊन पोहोचतोय 30 वर
चांगलं टोटल स्कोर बोर्डवर. आणखीन एक चांगला बॉल या वेळेला बघूया. एक सिंगल तर आलेली आहे. लेग बाईटचा इशारा, पायाला ब्रश होऊन हा बॉल गेला होता. शॉट थळम्यांच्या दिशेने एक सिंगल या ठिकाणी मिळते. स्कोर जाऊन बसतो स्कोर बोर्डवर 31 रन 31. ओ फोर्सिंग शॉट हा विथ बॉल या वेळेला मिडऑनच्या दिशेने लँड होईल. जवळ कुठलाही फिल्डर नव्हता आणि या ठिकाणी आपण बघतोय 2 रन पूर्ण केल्या जातात. या 2 रननी स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 33 रन. ओव्हरची होते समाप्ती आणि या षटकामध्ये जर आपण बघितलं तर एकंदरीत 13 रन्स आलेले आहेत. चांगली बॅटिंग झाली या ओव्हरमध्ये. शेवटचं एक षटक शिल्लक. 10 ते 12 रन जर शेवटच्या षटकामध्ये आलं तर नक्कीच एक चांगलं टोटल असेल आणि नक्कीच एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतली ही मॅच आपण बघतोय शेलूमाता वर्ल्ड विरुद्ध युग 11 भावाली. या 2 टीम मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. इताडे वर्सेस जून नांदुर्की यानंतरचा सामना आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपल्याला आयोजकांबरोबर संपर्क साधून नाणेफेकीसाठी मिड इनिंग ब्रेकमध्ये उपस्थित व्हायचं आहे. इताडे आणि त्यांच्या विरुद्ध जून नांदुर्की असा हा यानंतरचा पहिल्या फेरीतील नियोजित सामना. दोन्ही संघाच्या संघनायकांना रिक्वेस्ट आहे लवकरात लवकर आपण नाणेफेकीसाठी नाणेफेकी कक्षामध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. अविनाश केने येतोय बॉलिंग मार्कवर. हा चौथा आणि शेवटचा गोलंदाज असेल. बघूया अविनाश केने जिम्मेदारी स्वीकारलेली आहे शेवटचं षटक टाकण्याची. कारण शेवटचं षटक टाकणं एक जिम्मेदारीचं काम असतं. कारण शेवटच्या षटकामध्ये बॅटर मोठे फटके मारण्यामध्ये प्रयत्न करत असतात. हो ब्लॉकहोलमध्ये बॉल अतिशय जबरदस्त यॉर्कर डिलिव्हरी. पहिल्याच बॉलवर एक चांगला ब्रह्मास्त्राचा वापर केला गोलंदाज. अविनाश केने. पहिलाच बॉल अप्रतिम परफेक्ट ब्लॉकमध्ये गोलंदाजी केली. आणि जर तुम्ही मध्यम तेज गतीचे गोलंदाज असतील तर तुमच्याकडे एक सटीक यॉर्कर पाहिजे, परफेक्ट यॉर्कर पाहिजे, एक बाउन्स सुद्धा पाहिजेच. त्यानंतर तुम्ही स्लोअर वन बॉल सुद्धा केला पाहिजे. कारण एक फास्ट क्रिकेटमध्ये तुमच्या फास्टर बॉलरकडे ही क्वालिटी असायलाच पाहिजे. ओव्हर द विकेटने पुन्हा ब्लॉकलमध्ये खोदून काढला जातो. हेलिकॉप्टर ड्राईव्ह लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डिंग चांगली, रनआउटची संधी आहे. विकेट या ठिकाणी जाईल. आणखीन एक गडी बाद होतोय शेलूमाता वर्ल्ड टीमचा. तिसरा मोहरा बाद. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न जरूर आहे आणि त्या ठिकाणी आपण बघितली साथ देण्याचा प्रयत्न केला आणि विकेट या ठिकाणी जाताना दिसते ती वैभव पाटील याची. महत्वपूर्ण बॅटर या ठिकाणी आउट होतोय. वैभवने आउट होण्यापूर्वी 10 रन्स केले, 2 चौका सामील आहेत त्याच्या या इनिंग मध्ये. मात्र रनआउटच्या रूपाने हा विकेट. काय जबरदस्त थ्रो, रॉकेट थ्रो केला होता लास्ट एंडला. लॉंग ऑफचा फिल्डर सुजित याने चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो, एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. नवीन बॅटर येतोय बॅटिंगसाठी. कौस्तुभ भोईर येतोय बॅटिंगसाठी. अप्रतिम असं आयोजन बघतोय. आजचा 6वा दिवस आहे या स्पर्धेचा आणि एक भव्य आणि दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बॉल आहे डीप विकेटच्या दिशेने. टॉवरिंग षटकार, जबरदस्त हिट. काय जबरदस्त बॉलवरची नजर होती आणि काय जबरदस्त पॉवरफुल हिट. हे बघितलं स्लॉक स्वीपचा अंदाज. फुलटॉस बॉलवर डीप मिड विकेटच्या दिशेने बॉलला पाठवून दिलं. टॉवरिंग सिक्सर. या सिक्सरने टीमचं टोटल जाऊन पोहोचलेलं आहे स्कोर बोर्डवर 41 रन्स. मी म्हटले की शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 25 पेक्षा जास्त रन्स यायला पाहिजे. कारण भावाले टीमची सुद्धा चांगली बॅटिंग लाईनअप आहे आणि नक्कीच तोच
प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. प्रत्येक बॉल हा यॉर्कर करण्याचा प्रयत्नामध्ये आपण बघितला, हा बॉल फुलटॉस करून बसला होता अविनाश केने. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर, जास्तच बाहेर जातो बॉल. वाईटचा इशारा, पंच वळतात आमच्यापर्यंत, इशारा करतात वाईटचा. एक अतिरिक्त रन मिळेल, 1 रनने स्कोर जाईल स्कोरबोर्डवर. 42 रन्स एक चांगल्या टोटल पर्यंत पोहोचलेला आहे ह्या वेळेला शेळू माता वर्ल्ड टीम युग 11 भावाली बीट टीम समोर खेळत असताना. शेवटचे काही बॉल शिल्लक असतील या इनिंग मधले. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा जबरदस्त ट्रीटमेंट. या बॉलला सुद्धा पाठवून दिलं डीप विकेट बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 उत्तुंग षटकार येतात. बॅटर प्रतीक भोईरच्या बॅट मधून जबरदस्त बॅटिंग आणि जे स्ट्राईक दिली होती प्रतीक याला त्याचा फायदा मिळताना दिसतो. पुन्हा एकदा आपण बघितलं ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेरच्या बॉलला कन्वर्ट केलं मिड विकेटच्या दिशेने. एक आणखीन उत्तुंग षटकार प्रतीकच्या बॅट मधून येतोय. स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 48 रन्स. एक चांगलं टोटल आपण म्हणू शकतो शेलू माता वर्ल्ड टीमचं. आणि शेवटच्या षटक सुरुवात चांगली केली होती. ब्लॉक होल मध्ये पहिला बॉल टाकला होता, त्यानंतर जर आपण बघितलं काय जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग आणि थोडासा महागडा पडताना दिसतोय गोलंदाज अविनाश केने. राईट आर्म ओव्हर द विकेटने प्रतीक भोईरसाठी. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल करायचं होतं, यावेळेला स्विंग अँड मिस डॉट बॉल होतोय. थोडासा सुटकेचा निश्वास सोडला असेल कारण लगातार मोठे फटके आले होते प्रतीकच्या बॅट मधून. आता यावेळेस कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज अविनाश केने. अंतिम 1 बॉल शेष असेल या इनिंग मधला. एक चांगले टोटल आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते शेलू माता वर्ल्ड टीमचं. यावेळेस पुन्हा एकदा एक चांगला फटका, बॉल जाईल मिड विकेटला अलॉंग द कार्पेट. फिल्डर आहे, थोडासा फ्लंबल होतोय. 2 रन या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही सुद्धा बॅटर. तिसऱ्याचा प्रयत्न कुठल्या प्रकारे नाहीये, फक्त 2 वर समाधान. 2 ने हाफ सेंचुरी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे शेलू माता वर्ल्ड टीमची. 4 ओव्हरची होते समाप्ती आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर शेलू माता वर्ल्ड टीमचा स्कोर आहे 50 वर 3 आणि 51 रनचा टार्गेट असेल ही मॅच जिंकण्यासाठी युग 11 भावाले टीमला. चेक. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी जून अंदुरकी आणि त्यांच्या विरोधात इताडे संघाचे कर्णधार आपण नाणेफेकी कक्षामध्ये लवकरात लवकर यायचंय. चला, दोन्ही संघाचे संघ कर्णधार मिड इनिंग ब्रेक मध्ये जो कॅप्टन उपस्थित नसेल आयोजकांच्या वतीने त्यांना पेनलाइज केलं जाईल आणि त्यानंतर कोणताही युक्तिवाद अपेक्षित नाही, त्यामुळे लवकरात लवकर या. सन्माननीय देवानंदजी पाटील साहेब, आपणास विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते ही नाणेफेक संपन्न करण्यासाठी नाणेफेकी कक्षाकडे या. ॲडव्होकेट सुशांतजी साहू साहेब, त्याचबरोबर देवानंदजी पाटील साहेब, आपण या. तुमच्या शुभ हस्ते ही नाणेफेक इथे नाणेफेकी कक्षामध्ये कंप्लीट केली जाईल. इताळे आणि त्यांच्या विरुद्ध असा हा सामना असणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना अगोदर आपण कॉइन दाखवू. एका बाजूने महेंद्र दादा चषक आणि दुसऱ्या बाजूने उद्धव बाळासाहेब ठाकरे. कॉलिंग कोणाचं असेल? जून अंदुरकी संघाचे संघनायक इथे कॉल करणार आहेत. जून अंदुरकी आणि इताडे असा हा सामना. महेंद्र दादा अशी मागणी आहे. कॉइन पुन्हा एकदा रिस्पिन करावं लागेल, कारण ज्यावेळेस कॉइन खाली जातं त्यावेळेस आम्ही रिस्पिन करतो. कर्णधार अत्यंत फ्लेक्झिबल आहे, त्यामुळे कॉइनचा बरोबर पाठलाग केला. क्रिकेट तुम्ही फिजिकली फ्लेक्झिबल असणं अत्यंत गरजेचं आहे. महेंद्र दादा असं म्हणणं आहे. त्याची विरुद्ध बाजू म्हणजे उद्धव
नाण्याची दर्शनी बाजू आपण पाहतो. साहू साहेब त्याचबरोबर देवानंदजी पाटील आपण मुख्य व्यासपीठावर स्थान. नाणेफेक इथे जिंकलेली आहे ती म्हणजेच इताडे संघाच्या संघनायकाने. दुपारचं सत्र आहे. ही क्रीडानगरी आपण पाहिली तर फलंदाजीसाठी अत्यंत पोषक वातावरण कंडिशन्स इथे दुपारच्या सत्रामध्ये असतात. समोरचा संघ जून अंदुरकी त्यांच्याकडे चांगले मॅच विनर्स आहेत. भिवंडी तालुक्यातील तोही ग्रामीण भागातील नामवंत संघ आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना निर्धारित 4 षटकांच्या पहिल्या सत्रामध्ये काय करणार? फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, त्यामागे काही निश्चित उद्देश? आमचे चारही बॉलर चांगले आहेत, आम्ही चेस करू. चेस करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आतापर्यंत या हंगामामध्ये तुमच्या संघाच्या वतीने सगळ्यात जास्त टोटल किती बनवलं गेलेलं आहे? 65. निर्धारित 4 षटकांमध्ये 65 धावा हा तुमचा व्यक्तिगत संघाचा सर्वोत्तम टोटल आहे. ही स्पर्धा आपण बघतो जिकडे कोणतंही शुल्क स्वीकारलं गेलेलं नाहीये आणि जर बक्षिसांकडे आपण नजर टाकली तर 12 बाईक्स आणि 9 रेफ्रिजरेटर इत्यादी बक्षिसं तुम्हाला दिली जात आहेत. काय म्हणाल तुम्ही दिनाजी पाटील साहेब यांच्या या आयोजनासंदर्भात? प्रथमतः दिनमामांनी आम्हाला खेळायची संधी दिली, त्यामुळे त्यांचे अभिनंदन करतो आणि चांगलं आयोजन केले. आपण जुना अंदुरकी संघाच्या संघनायकाकडे वळूया. जर नाणेफेक जिंकली असती तर तुमचा निर्णय काय असता? फलंदाजीच केली असती आम्ही. फलंदाजी असती आणि मग निर्धारित 4 षटकांमध्ये कर्णधार म्हणून तुम्हाला काय वाटतं ह्या सरफेसवर किती धावा पुरेशा असू शकतात? 50 क्रॉस करण्याचा प्रयत्न करू. 50 क्रॉस करण्याचा प्रयत्न निश्चितच असेल. आणि ही जबाबदारी घेणारे कोणते फलंदाज आहेत की ज्यांच्याकडे तुमच्या नजर आहेत? प्रफुल्ल दादा आहे, चेतन आहे, समीरन आहे. प्रफुल्ल दादाकडे जास्त विशेषत्वाने नजर आहे. ही स्पर्धा आपण पाहिली की महाराष्ट्रातील बहुचर्चित स्पर्धा आहे. काय म्हणाल या सगळ्या स्पर्धेविषयी, या क्रीडा महोत्सवासंदर्भात आणि या आयोजन नियोजनासंदर्भात? आयोजन तर खूपच सुंदर आहे आणि ही टुर्नामेंट फ्री एंट्री आहे. मग या टुर्नामेंटमध्ये खेळण्याची संधी दिली, आयोजकांचे धन्यवाद करू शकतो. जून अंदुरकीचे कर्णधार अत्यंत लाजीरवान आहेत, परंतु योग्य शब्दामध्ये त्यांचं मत त्याने मांडलेलं आहे. त्यामुळे यासाठी खरं तर तुमचं धन्यवाद. नाणेफेक संपन्न झाली की जी जिंकलेली आहे इताडे संघाच्या संघनायकाने आणि ते प्रथमतः करतील क्षेत्ररक्षण. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये. इट्स ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद टॉस बॉक्स. इथे मात्र आपण पाहतोय बाउंड्रीचा मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 51 धावांचं लक्ष आहे आणि 51 लक्षाचं पाठलाग करण्यासाठी सर्व जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. युग 11 बावले पी संघाकडून सूरज केने आणि योगेश भालेकर यांच्या रूपाने ही एक मुख्य जोडी आपण पाहतोय सध्या मैदानामध्ये. युग 11 बावले संघ आणि या संघाकडून ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. इथे मात्र इम्प्रॉज फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग साधता आले नाही. मात्र एक धाव चोटी पूर्ण करतात फलंदाज. बॅटकार्ड दर्शवतात पंच. बॅटच्या रूपाने धाव येते. धावसंख्या 3 वर पोहोचते. 51 लक्षाचा पाठलाग युग 11 बावली पी संघ करतोय. आपण सामनामध्ये शिलूमध्ये वल विपक्ष युग 11 बावली पी या दोन संघामध्ये दुसऱ्या फेरीमधील हा सामना आपण पाहतोय, कारण दोन्ही संघाने प्रत्येक एक सामना जिंकलेला. आज बावली पी संघाने गावठी पूर्ण संघाला पराभूत केलं, तर दुसऱ्या बाजूला शेलूमध्ये वल संघाने जयहनुमान गोवे संघाचं आव्हान या स्पर्धेमध्ये संपुष्टात आणलं होतं. अतिश बामरे कंट्रोल फटका पाहायला मिळते मेडिकल क्षेत्रामध्ये. इथे मात्र धावचीची संधी होती. थ्रो तेवढा चांगला नाही. नक्कीच थ्रो जर चांगला केला गेला असता तर कदाचित रनआउटची संधी देखील होती. मात्र थ्रो तेवढा चांगला पाहायला मिळत नाही आणि परिणामस्वरूप एक धाव फलंदाज इथे पूर्ण करतात. हे आपण पाहू शकता रिप्ले मध्ये. धावसंख्या 4 वर पोहोचते. 51 लक्षाचा पाठलाग युग 11 बावली पी संघ करतोय. इथे मात्र इनसाइड आउट सुरेख फटका अगदी कव्हरच्या डोक्यावरून चिरून निघून जाते. स्वीपर कव्हर मधून सीमा पार दणदणीत चौकार. सुरेख फटका सूरज केनेच्या बॅट मधून आपण पाहतोय. अगदी इनफिल्डच्या वरून पावसाचे षटक सुरू आहे आणि हेडलं होतं सूरज केने याने, कारण आपण जर बघितलं तर पॉइंट कव्हर ही
30 सर्कलमध्ये होता आणि त्यांच्या नक्कीच वरून हा चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या चौकारीने वाढते, धावफलकावर पोहोचते ते 8 वर. इथे मात्र गुडघ्यावर बसून हा फटका केलेला आहे आणि चेंडू निघून जाईल सीमा पार. मेडिकेच्यावरून हा दणदणीत षटकार 10 का दम दाखवताना आपण बघूया सूरज केने. धावसंख्या 6 ने मुसंडी मारते, धावफलकावर 14 धावा. या अगोदर चेंडूवर चौकार कव्हर ड्रायचा आणि त्यानंतर हा पाहू शकता फलंदाजाने घुटना टेकवला आणि चेंडूला सीमाशे बाहेर पाठवला. घुटना टेकवर सिक्सर देख आपण बघतो. धावसंख्या 6 ने दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करते, 14 धावा. 51 लक्षाचा पाठलाग ज्याप्रमाणे करायला हवा त्याप्रमाणे आता मात्र केला जातोय. पावलांचा वापर करून फटका केल्यास स्कोर ऑफ द विकेट. स्क्वेअर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतं, एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचं मानस होतं मात्र धाडस अखेर केलं गेलं नाही. धावसंख्या सिंगलने पुढे सरकते, धावफलकावर 15 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर युग 11 भावली 20 संघाची धावसंख्या बिनबाद जिंदाबाद, धावफलकावर 15 धावा. आपण सामना पाहतोय शिलमत वल विपक्ष युग 11 भावले बी या दोन संघामध्ये. शिलमत वल संघाने निर्धारित 4 षटकामध्ये धावफलकावर अर्धशतक झळकवलं होतं, 50 धावा झळकवल्या आणि 51 धावांचं लक्ष येथे मात्र समोर ठेवले युग 11 भावले बी संघासमोर. आणि त्या लक्ष्याचा ज्याप्रमाणे पाठलाग करायला हवाय त्याप्रमाणे लक्ष्याचा पाठलाग लक्षात घेऊन केला जातोय. आतिश भांबरे याने पहिले षटक घातलं होतं, ज्या षटकामध्ये त्याने 15 धावा खर्च केल्या. त्या सफलता मात्र त्याला प्राप्त करता आलेली नाही आणि दुसरं षटक घालण्याची जबाबदारी ते मात्र युग 11 भावले बी संघाविरुद्ध शिलमत वल संघाकडून उज्ज्वल पाटील याच्याकडे सोपवण्यात आलेले आहे. पॉवरप्लेचे षटक समाप्त झाल्यानंतर विखुरली क्षेत्ररक्षण नॉन पॉवर मध्ये आता मात्र उज्ज्वल पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. फील्डमध्ये परिवर्तन केलं जात आहे. उजव्या शैलीचा आणि डावखुरी शैलीचा फलंदाज सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. थर्ड मॅन फायनल 30 सर्कलमध्ये 20 मध्ये एक्स्ट्राक्षचे मागे तैनात केले गेले आहेत. कव्वर इतरमध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक क्षेत्ररक्षक मिडॉनला पाहायला मिळतोय. उज्ज्वल पाटील राईट मोर द स्टंप. इथे केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे, या टॅप केलेलं आहे. कव्हर पॉईंट रिझन मध्ये एका धावेसाठी. धावसंख्या एका धावेने पुढे सरकते, धावफलकावर 16 धावा. आपण सामना पाहतोय युग 11 भावले बी विपक्ष शिलमत वल या दोन संघामध्ये. सूरज केने नॉस्ट्रेलियाला आणि मात्र आता सामोरे जाईल फलंदाज डावखुरा योगेश बालेकर. यंदा जंगाचा विचार केला तर यंदा जंगामध्ये पहिलं अर्धशतक ग्रामीण फॉर्मॅटमध्ये सूरज केनेच्याच नावे आणि यंदा जंगाचा पहिला ग्रामीणचा चषक जिंकण्याचा विक्रम देखील युग 11 भावले बी संघाने याच मैदानावर केलेला आहे. पहिलं अर्धशतकी भावले बी संघाच्या नावे आणि पहिलं चषक जिंकण्याचा विक्रमी भावले बी संघाच्या नावे यंदा जंगामध्ये ग्रामीण क्रिकेटचा जर विचार केला तर. गोलंदाज उज्ज्वल पाटील, गोलंदाजी मार्कवर सामना केलेला डावखुरा योगेश बालेकर. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र टायमिंग प्रॉपर साधता आलं नाही. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. लेगबाजचा इशारा तो पंचांकडे. धावसंख्या एका धावेने पुढे सरकते, धावफलकावर सिंगलने वाढून होते ती 17 धावा. दुसरं षटक प्रगतीपदावर उज्ज्वल पाटील शिलमत वल संघाकडून दुसरं षटक घालतोय. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये युग 11 भावले बी संघाकडून 10 विकेट शिल्लक आहेत. सलामीची जोडी केली आपण सध्या मैदानामध्ये सूरज केने आणि योगेश भालेकरच्या रूपाने. तर दुसरं षटक उज्ज्वल पाटील घालतोय शिलमत वल संघाकडून. उज्ज्वल पाटील यावेळी सामना करेल फलंदाज सूरज केने. गुडघ्यावर बसून खेळण्याचा प्रयत्न जिथे खेळला होता तिथे चेंडू गेला नाही. मध्ये लॉंग शॉट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल सीमा पार, धाव मिळते 4 चौकार. वेलकम बाउंड्री आपण म्हणू शकतो. सुसकदम चौकार हे आपण बघू शकतो. खरं तर स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू खेळायचा होता, मात्र जिथे खेळायचा होता तिथे फटका खेळू शकला नाही. दुसऱ्या अँगलने देखील दाखवले जाते. ज्यांना तर पुन्हा लेकिन पोच गए ठाणा. मात्र वेलकम बाउंड्री देखील पाहायला मिळते. धावांची आवश्यकता आहे आणि धावा पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळतोय सूरज केने. चौकाने संघाची धावसंख्या 21 वर पोहोचते 21. 51 लक्षाचा पाठलाग युग 11 भावले बी संघ करतोय.
पावलांचा वापर करून फटका केलेला आहे या वाडीशी लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. येतींकडून फक्त एक धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या पोहोचते ती 22 वर. अतिश भांबरे यांनी चेंडू नक्कीच फील केला होता. धावसंख्या 22, दुसरे षटक मार्गस्थ 23, दुसरे षटक मार्गस्थ असताना इथे चेंडूला फेरकॉन दिलेला आहे आणि चेंडू निघून जातोय या स्क्वेलेकच्या वरून सीमा पार लांब पाल्याचा षटकार सूरज केनेच्या बॅट मधून. अखोट टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. अखोट टप्पा म्हणजे चेंडूच्या आकाशाची गप्पा आणि आकाशाची गप्पा करत चेंडू नक्कीच सीमाशे बाहेर पाहायला मिळाला होता. हे वेगळ्या अँगलने देखील प्रिन्स मीच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. 3 अँगलने नक्कीच हा षटकार दाखवला गेलेला आहे. धावसंख्या 6 ने मुसंडी मारते धावफलकावर 29 धाव 29. मजबूत स्थितीमध्ये आपण बघतोय सध्या युगेलन भावले बी संघ, कारण ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे. मात्र ब्रेक थ्रू आतापर्यंत मिळवता आलेली नाही शिलोमध्ये वर्ल्ड संघाच्या गोलंदाजांना. आणि चांगल्या स्थितीमध्ये अगदी मजबूत स्थितीमध्ये युगेलेवन भावले बी संघ सध्या पाहायला मिळतोय. 51 लक्षाचा पाठलाग करताना युगेलेवन भावले बी संघ सध्या चांगल्या स्थितीमध्ये 29 धावावर आपण पाहतोय. ब्रेक थ्रूची नित्यांत आवश्यकता आहे. खरं तर इथून जर ब्रेक थ्रू मिळवला गेला नाही तर मात्र युगेलन भावले बी संघ हा सामना कदाचित 10 विकेटने देखील जिंकू शकेल. कारण सध्या चांगली जोडी आणि ज्याप्रमाणे सूरज केने टचमध्ये आहे नक्कीच त्याच्या बॅटमधून 2 षटकार 2 चौकार देखील पाहायला मिळाले आहेत. मी मगाशीच उल्लेख केल्याप्रमाणे यंदाच्या ग्रामीण क्रिकेटमध्ये पहिलं अर्धशतक हे सूरज केनेच्या बॅटमधून पाहायला मिळालं होतं आणि सध्या चांगल्या टचमध्ये पाहायला मिळतं. या सामन्यामध्ये वैयक्तिक 27 धावसंख्या तो फलंदाजी करतो. 9 चेंडूचा त्याने आतापर्यंत सामना केलेला आहे. कालपासून नक्कीच त्याने पुन्हा एकदा पुनरागमन केलेलं आहे, कारण मध्ये एक गंभीर दुखापत त्याला झेल घेताना झाली होती. त्या दुखापतीनं तो सावरला आणि 30 लई त्याची फलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र वाईड ऑर्करचा चेंडू कार्पेटचे सहारे अगदी चेंडू खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल फेकी करेल तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावीने युगेलेवन भावले बी संघाची धावसंख्या पोहोचते ते 31 वर 31 आणि सूरज केने पोहोचतो या वैयक्तिक 29 धावसंख्येवर. 2 षटकांची समाप्ती 2 षटकांची समाप्तीनंतर युगेलेवन भावले बी संघाची धावसंख्या 51 लक्षाचा पाठलाग करताना धाव फलकावर बिनबाद 31 31 विदाउट लॉस एंड ऑफ द सेकंड ओव्हर. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल जयबजरंग इताटे विपक्षी जुनालुखे या 2 संघामध्ये. इताटे संघाने टॉस जिंकलेल्या प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि जुनालुखे या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलेलं आहे. सध्या सुरू असलेले सामना आपण युगेलेवन भावले बी विपक्षी शिलोमाता वल या 2 संघामध्ये. या स्पर्धेचा आज सलग 6वा दिवस आपण पाहतोय मित्रांनो. आज 17 फेब्रुवारी आणि आजच्या दिवसाचा जर विचार करायचा झाला तर आजच्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1984 मध्ये चेक शेळूमाता व संघाला या स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार सन्मान्य दिनाजी पाटील साहेब यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. केवळ एका धावेची आवश्यकताने विजय फटका आपण बघतो सूरज केनेच्या बॅट मधून हा विजय संपादन केलेला आहे. युगेलेवन भावले बी संघाने अभिनंदन. युगेलेवन भावले बी अँड हार्ड लक शिलमाता वल. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे पण ओलिया आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्याने सलामी लावून अतिशय चांगली फलंदाजी केलेली आहे. नाबाद 41 धावांचं योगदान देणारा युगेलेवन भावले बी संघाचा 100 नंबरी सोने
सूरज केने सन ऑफ भावले सूरज केने ठरलाय या सामन्याचा सामना. मॅन ऑफ द मॅच सूरज केने, ज्याने नाबाद 41 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिले. मी घेऊन जातोय कॉम बॉक्समधून सरळ आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये VIP डायझवर जिथे सज्ज आहेत व्हॉइस ऑफ मोरबाड सुनील शेलके सर. खूप खूप धन्यवाद. अतिश भामरे साहेब, आपणास विनंती, आपण मुख्य व्यासपीठाशी येऊन संलग्न व्हायचं. आयोजकांच्या वतीने ही आपणासाठी केली गेलेली विनंती वजा सूचना आहे. याचबरोबर सूरज केणे, ज्याने नाबाद 41 धावा धावपलकावर जोडल्या, तो ठरलेला आहे या अगोदरच्या सामन्यातील सामनावीर खेळाडू. त्यामुळे सूरज केनेला ही विनंती आहे, लवकरात लवकर तुलाही आमच्या मुख्य मंचावर यायचं आहे. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक झाल्याप्रमाणे क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे, ते म्हणजेच इताडे संघाच्या संघनायकाने. आणि इताडे संघ या खेळपट्टीचा त्याचबरोबर या मैदानाचा ताबा घेत असताना आपण पाहू शकाल आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सज्ज करा. सलामीची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर मार्गस्थ करा. जून आंदुरकी संघाचे संघ कर्णधार या सूरजकने, तुम्ही लवकरात लवकर आमच्या मंचाशी जोडा. तुम्ही ठरलेले आहात या अगोदरच्या सामन्यातील सामनावीर. मॅन ऑफ द मॅच सूरज केने, ज्याने नाबाद 41 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं आहे आणि तोच ठरला या सामन्याचा सामना. आणि मी मगाशीच उल्लेख केला होता की ग्रामीण क्रिकेटमध्ये पहिलं अर्धशतकी त्याच्याच बॅटमधून यंदाच्या जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि पहिला चषक देखील जिंकण्याचा विक्रम भावली बी संघाच्या नावे आहे. सूरज केने म्हटलं तर नक्कीच भावली गावाचं 100 नंबरी सोनं. क्या बात आहे सूरज केने, या लवकरात लवकर आपण. तुम्ही ठरलेला आहात या सामन्यातील सामनावीर खेळाडू. 50 धावसंख्येचा पाठलाग करत असताना व्यक्तिगतरित्या 41 धावा ज्यांच्या वतीने धावपलकावर जोडल्या गेल्या, तो सूरज ठरलेला आहे या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच. मुख्य व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. सन्माननीय अतिशजी भामरे साहेब यांना विनंती आहे की जे ठाणे जिल्ह्याचे सचिव आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे, त्यांच्या वतीने ओमकार सेवा संस्था भिवंडी यांच्या वतीने दिली जाणारी सामनावीरासाठीची ट्रॉफी इथे वितरित करायची आहे. त्याचबरोबर सन्माननीय देवानंदजी पाटील साहेब, आपणास विनंती आहे, आपल्या समोर जे जॅकेट आहे की जे स्पॉन्सर्ड केलेलं आहे सनशाईन प्री इंटरनॅशनल स्कूलचे डायरेक्टर, त्याचबरोबर माजी सरपंच ग्रामपंचायत अंजूरचे श्री उमाकांतजी सखाराम पाटील साहेब यांच्या वतीने जे स्पॉन्सर्ड केलेलं आहे ते जॅकेट आपण दिलेलं आहे. त्याचबरोबर तुमच्या समोर जे टी शर्ट आहे तेही आपण वितरित करायचं आहे. त्याचं नाव अंश पाटील. अंश याच्या शुभास्ते सूरजला हा टी शर्ट इथे दिला जात आहे. स्वर्गीय संतोष माळी यांच्या स्मरणार्थ सौ किरण हरेश माळी की ज्या माजी सरपंच मानकुळीचे आहेत त्यांच्या वतीने हा टी शर्ट सौजन्यकृत केला गेलेला आहे. त्याचबरोबर नयन साहेब, आपणास विनंती आहे, आपण आपल्या शुभास्ते ही बॅग द्यायची आहे की जी पंकज घरत साहेब युवा सेना युवा अधिकारी भिवंडी तालुका यांच्या वतीने सौजन्यकृत केली गेलेली आहे. त्याचबरोबर प्रज्वल पाटील, आपणास विनंती आहे, आपण आपल्या शुभास्ते कॅप इथे वितरित करायची आहे की जी नयनजी पाटील उद्योजक गुंदवली यांच्या वतीने सौजन्यकृत केली गेलेली आहे. सूरज की ज्याने 41 धावा धावपलकावर जोडल्या, फार चांगला सूरज खेळला, हरकत नाही. सूरजला आपण इंटरोगेट करणार होतो पण त्यांचं मत आहे की उद्या मी बोल, हरकत नाही. सूरज वेल प्लेड. येणाऱ्या सामन्यांसाठी तुला हार्दिक शुभेच्छा असतील. जाऊया यानंतरच्या सामन्याच्या दिशेने, जिकडे जून अंदुरखी आणि त्यांच्या विरोधात इताडे हे दोन संघ खेळताना मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल. मित्रांनो, या स्पर्धेचा 6वा दिवस तुम्ही एन्जॉय करत आहात. या स्पर्धेशी जोडलेल्या प्रत्येकाचं आम्ही आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करत आहोत आणि घेऊन जातो तुम्हाला आमच्या समालोचन कक्षामध्ये, जिकडे सज्ज आहेत, तयार आहेत आमचे साथी समालोचक हेमंत पाटील सर. खूप खूप धन्यवाद सुनील शेलके सर. मॅचला होती सुरुवात.
पहिलाच बॉल फुल टॉस स्विंग केले बॉलला डीप मिड विकेटला. प्रोटेक्शन आहे, थोडंसं फ्लंबल होतो तिथला. फिल्डर मात्र जास्त काय मिळणार नाहीये, फक्त एकच रन मिळते. एकने आपलं आणि टीमचं खातं ओपन करतोय प्रफुल्ल पाटील. जोगेश्वरी झून नांदुरकी विरुद्ध जय बजरंग इताडे या दोन टीम मध्ये ही मॅच आपण बघतोय. स्वर्गीय महेंद्रदादा स्मृती चषक 2024 एक जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं हार्दिक स्वागत.